नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र गाडीमधून प्रवास केलेला आहे। साताऱ्यामधील कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे। तर चाकणमधल्या कार्यक्रमात भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली। यावेळी भुजबळ आणि पवारांनी देखील एकत्र गाडीमधून प्रवास केला। माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ काळ भेट झाली आहे। छगन भुजबळ परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर ही भेट झाली आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं छगन भुजबळ दोन मोठ्या नेत्यांना भेटले। एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला। त्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट झाली। राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर छगन भुजबळ दुसऱ्यांदा पवारांना भेटले। याआधी सिल्वर ओकवर ते पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते। सातारच्या नायगावला जाताना भुजबळ फडणवीसांनी एकाच गाडीतून प्रवास केला। देवेंद्र फडणवीस ड्रायव्हरच्या बाजूला तर भुजबळ मागच्या सीटवर बसले होते। फडणवीस आणि भुजबळ यांच्या एकत्र गाडीतून प्रवासानं चर्चेला उधाण आलंय। भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या। भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा देखील अनेक दिवसांपासून सुरू आहेत। अशातच फडणवीसांसोबत भुजबळांनी एकत्र प्रवास केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त नायगावमध्ये दोन्ही नेते एकत्र आले होते। दोघांनी यावेळी भाषणामध्ये एकमेकांवर कौतुकांचा वर्षाव केला। वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्या करता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। यानंतर चाकणमध्ये भुजबळांनी पवारांसोबत कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावली। चाकणमध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र उपस्थित राहिले। यावेळी छगन भुजबळांनी शरद पवारांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले।